अवाच्य वादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्. हे अर्जुना, जर तू आपलं कर्तव्य सोडून युद्धातून पळ काढलास तर तुझे शत्रू आणि तुझे हितचिंतक नसलेले लोक तुझ्याबद्दल अनेक अवाच्य म्हणजेच अपमानास्पद शब्द बोलतील. ते तुझ्या सामर्थ्यावर आणि धैर्यावर शंका घेतील आणि तुझी निंदा करतील. अशा अपकीर्तीपेक्षा अधिक दुःखदायक गोष्ट दुसरी कोणती असू शकते. यातून मानवी जीवनासाठी मिळणारी शिकवण. मानवी मन सामाजिक प्राणी असल्यामुळे इतर लोक काय म्हणतात याला फार महत्त्व देतो. संशोधनात असं आढळतं की सामाजिक निंदा ही शारीरिक वेदनेइतकीच वेदनादायी असते. म्हणूनच भगवंत इथे सांगतात की अपमान आणि निंदा ही भीतीदायक वाटते, पण खरी भीती म्हणजे आपण स्वतःला आणि आपल्या सामर्थ्याला धोका देतो का हे पाहणं. आपण स्वतःच्या मूल्यांनुसार वागलो नाही तर अपराधगंड आणि लाज निर्माण होते. अर्जुनाने जर युद्ध टाळलं तर तो स्वतःलाही अपराधी समजेल, शिवाय लोकही त्याला भेकड म्हणतील. प्रत्येक व्यक्तीची एक स्वतःची ओळख म्हणजे सेल्फ आयडेंटिटी असते. अर्जुनाची ओळख म्हणजे क्षत्रिय योद्धा आहे. जर त्यांनी ही ओळख नाकारली तर इतरांची निंदा, स्वतःची आत्मनिंदा म्हणजेच त्यातून मानसिक खचणं अपरिहार्य होतं. लोक आपली किंमत इतरांशी तुलना करून ठरवतात. जेव्हा शत्रू आपल्याला कमी लेखतो किंवा हिणवतो तेव्हा मनावर परिणाम होतो, पण योग्य कृती करून आपण स्वतःला सिद्ध केल्यास ही तुलना सकारात्मक ठरते. मानसशास्त्र सांगतं की कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम म्हणजे रचनात्मक टीका जी आहे ती प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे निंदा ऐकून खचण्याऐवजी ती आपल्याला अजून मजबूत बनवू शकते. आपण कोणतंही योग्य काम करताना लोक काही ना काही बोलणारच. तर आपण योग्य मार्गावर असू तर निंदेला घाबरायचं कारण नाही. त्यामुळे अपकीर्तीची भीती टाळून आपल्या ध्येयाशी जर आपण प्रामाणिक राहिलो तर आपली मानसिक ताकद वाढते. आजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर फोकस ऑन युअर ड्युटी, नॉट ऑन पीपल्स कमेंट्स. श्रीकृष्णार्पणमस्तु.